या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापूर महानगरपालिका दवाखान्यातील सत्य परिस्थितीचा आढावा मांडण्यात आला होता। आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्या पहिल्या दिवशी स्वागत अनेक कर्मचारी संघटनांनी केले। यावेळी सोलापूरकरांच्या असणाऱ्या अपेक्षा आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी काय करावे याविषयीचे वृत्त माध्यमातून प्रसारित करण्यात आले होते। न्यूजच्या माध्यमातून मांडलेली परिस्थिती जशी आहे तशीच दवाखान्यात आरोग्य अधिकाऱ्यांना दिसून आली आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या कामाला सुरुवात करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्तीकडे वाटचाल सुरू केल्याचे पाहावयास मिळाले। महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी अचानक महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांना भेट देत त्यांची तपासणी केली। यावेळी आरोग्य केंद्रात सर्वत्र अस्वच्छता दिसून आली। डॉक्टर व कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांना कामाचे गांभीर्य नसल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे कामात निष्काळजीपणा करणाऱ्या एक डॉक्टर आणि एका परिचारिकेचे एका दिवसाचे वेतन कपातीची कारवाई नूतन आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी केली। महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी गांधीनगर परिसरातील दाराशा प्रसूतिगृह, नई जिंदगी आणि काळी मस्जिद येथील आरोग्य केंद्रास भेट देत तपासणी केली। आरोग्य केंद्र व दवाखाना परिसरात स्वच्छतेचा अभाव दिसला। कर्मचारी गणवेशात नसल्याचे आढळले। डॉक्टर कर्तव्यावर गांभीर्याने काम करत नसल्याचे दिसले। त्या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांना डॉक्टरांबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांनी खोटी माहिती दिली। एकूणच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसल्याचे आढळले। उपचारासाठी आलेल्या गरजू गरीब लोकांना योग्य उपचार आणि मार्गदर्शन होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। कर्तव्यावर असताना कामात निष्काळजीपणा करताना आढळल्यास यापुढे कारवाई करण्यात येईल असा इशारा डॉक्टर राखी माने यांनी दिला आहे। महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांना भेट दिली। यावेळी कर्मचारी आणि डॉक्टर यांच्या कामात गांभीर्य नाही असे दिसले। दवाखान्यात अंधार असल्याचे दिसले। स्वच्छतेचा अभाव होता, यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची आवश्यकता आहे। आरोग्य यंत्रणा सुधारण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।